आणि आता शहरातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात मेट्रो सुपरफास्टमध्ये। मुंबई आणि पुण्यातील 2011 पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। वगळलेल्या भागातील बांधकामांचं सर्वेक्षण करण्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी निर्देश दिलेले आहेत। 1 ऑगस्ट पासून 12 नॉटिकल मैल बाहेर जाऊन मासेमारी करता येणार आहे। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी माहिती दिली आहे। 12 नॉटिकल मैलच्या आत मासेमारी करण्यास मात्र बंदी कायम असणार आहे। माजी सैनिकांसाठी अद्ययावत संकुल उभारण्याच्या एकात्मिक विकास प्रकल्पाला गती येणार आहे। विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागातील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। कोयना धरणाच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर नावाने ओळखलं जाणार आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी नागपूर शहरातील विकासाचं श्रेय घेतात, पण शहरात नालेसफाईच झालेली नाही, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मुंबईतील गणेश गल्ली गणपतीच्या पाद्यपूजन सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या पाद्यपूजन सोहळ्यासाठी हजारो गणेश भक्त आणि मुंबईकरांनी उपस्थिती लावली होती। ऑस्ट्रेलियन संसद सदस्य रॉय बटलर यांनी सचिन अहिर यांची सदिच्छा भेट घेतली। भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध क्षेत्रातील सहकार्य, औद्योगिक विकास तसेच तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानावर सकारात्मक चर्चा झाली आहे। बहुप्रतिष्ठित चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर झाले। ज्येष्ठ संगीतकार उदयनाथ मंगेशकर आणि अभिनेते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। भिवंडी महापालिकेच्या तोडक कारवाई दरम्यान दुकानदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दुकानदारांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केली। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडणुकीत घराणेशाहीची चर्चा रंगतीये। अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलनं 23 पैकी 21 जागांवर विजय मिळवत बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं। मात्र या निकालानंतर बँकेतील घराणेशाहीची चर्चा पुन्हा रंगली आहे। साताऱ्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदभरती लवकरच सुरू होणार आहे। रुग्णालयात MRI, कॅथ लॅब सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। 40 दिवसांनंतर लांबच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलोय, याचा मला खूप आनंद आहे, CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी वक्तव्य केलेलं आहे। NSUI पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागावर आंदोलन केलंय। प्रतिकात्मक पैसे उधळून डिग्री विक्रीचा विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आलाय। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला। आनंदराव आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मोर्चात अनुसूचित जातीतील एकजूट यावेळी पाहायला मिळाली। गुरुपौर्णिमेनिमित्त अभिनेता सोनू सूद यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं सोनू सूद यांचा सत्कार करण्यात आला। CET पेपर फुटीच्या निषेधार्थ अकोला युवक काँग्रेस आक्रमक झाले। पाण्याच्या टाकीवर चढून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। औषध निरीक्षक भरती पेपर फुटीवरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुणे महापालिकेवर युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय। कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी निर्देश दिलेत। कुपोषण अधिक असलेल्या भागासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याच्याही सूचना आहेत। खासदार कंगना रणावत यांच्या वक्तव्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या। रणावत यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। विक्रोळीतील कन्नमवार नगरामधील एका इमारतीत माकड शिरला। माकडानं घरातील फ्रीज उघडून त्यामधील खाद्यपदार्थ खाल्ले। या प्रकारामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेना नगरसेवक कैलास मुदलियार यांनी बॅनर लावत निषेध व्यक्त केलाय। नालासोपाऱ्यात एसटी महामंडळाच्या महिलांसाठीच्या सवलत योजनेचे 3 ते 13 वाजलेत। बंद पडलेल्या मशीनमुळे NCMC कार्ड वितरणात खोळंबा झाला। महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली। जिल्ह्याला मुसळधार पाऊस आणि भूकंपाचा इतिहास आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आयुष प्रसाद यांनी सांगितलंय। हवामान विभागानं गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे।
नाशिकमधील नगरसेवक खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. आणि आता गावखेड्यातील बातम्यांचे